आत्मविश्वास वाढवण्यासाठी 10 सोपे उपाय. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे आणि तो म्हणजे आत्मविश्वास. कारण आत्मविश्वास असेल तरच आपण मोकळेपणाने बोलू शकतो, योग्य निर्णय घेऊ शकतो आणि स्वतःसाठी ठामपणे उभे राहू शकतो. पण आज अनेक लोक मनातून मजबूत असतानाही स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाहीत. मी हे करू शकत नाही, लोक काय म्हणतील, मी कमी पडतो असे विचार त्यांच्या मनात सतत चालू असतात आणि हेच विचार हळूहळू माणसाला आतून कमजोर करत जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास जन्मजात नसतो, तर तो रोजच्या सवयीमधून आणि सरावातून तयार होतो. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी असे 10 सोपे पण प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात अंमलात आणले तर नक्कीच तुमच्यात सकारात्मक बदल जाणवेल. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकेल. नंबर 1, स्वतःशी सकारात्मक बोलण्याची सवय लावा. आपण दिवसभरात सतत स्वतःशी बोलत असतो आणि त्यातले बहुतांश विचार नकारात्मक असतात. माझ्याकडून होत नाही, मी कमी पडतो असे शब्द आपण नकळत स्वतःला सांगत राहतो आणि हेच शब्द हळूहळू आपल्या मनात खोलवर बसून आत्मविश्वास कमी करतात. म्हणूनच स्वतःशी बोलण्याची पद्धत बदलणं खूप गरजेचं आहे. रोज स्वतःला सकारात्मक शब्द वापरायला शिकवा. जसं की मी प्रयत्न करत आहे, मी शिकत आहे, मी नक्की सुधारेल. सुरुवातीला हे शब्द खोटे वाटू शकतात, पण सातत्य ठेवलं तर मेंदू त्यांना स्वीकारतो. आपण इतर लोकांना जसा आधार देतो तसाच आधार स्वतःलाही द्यायला शिकलो पाहिजे. कारण स्वतःशी होणारा संवाद बदलला की विचार बदलतात आणि विचार बदलले की आत्मविश्वास आपोआप वाढू लागतो. नंबर 2, स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा. आजच्या काळात सोशल मीडियामुळे आपण सतत इतरांचं आयुष्य पाहतो आणि नकळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू लागतो. कोणी पुढे गेलेलं दिसलं तर आपण स्वतःला मागे समजू लागतो आणि हळूहळू आत्मविश्वास कमी होतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाचा प्रवास, परिस्थिती आणि संघर्ष वेगवेगळे असतात. म्हणून तुमची तुलना कोणाशीही न करता कालच्या स्वतःशी करा. आज मी कालपेक्षा काय शिकलो आणि आज मी स्वतःमध्ये काय सुधारणा केली, हा विचार केला तर मन मजबूत होतं. तुलना केल्याने आपली प्रगती थांबते, पण स्वतःवर लक्ष दिलं तर आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच इतरांच्या यशाकडे प्रेरणा म्हणून पहा, पण स्वतःला कमी लेखण्यासाठी कधीही तुलना करू नका. नंबर 3, लहान यशाची नोंद ठेवा. आपण नेहमी मोठ्या यशाकडे लक्ष देतो आणि लहान गोष्टी दुर्लक्ष करतो. पण दिवसातून केलेली छोटी कामं, वेळेवर उठणं, एखादं काम पूर्ण करणं किंवा धाडसाने कुणाशी बोलणं, ही सगळं यश आहे. त्यामुळे दररोज स्वतःला विचारा, आज मी काय चांगलं केलं आणि त्या गोष्टी लिहून ठेवा आणि आठवा. जेव्हा मन खचतं तेव्हा ही यादी पाहून स्वतःवर विश्वास वाढतो. लहान यशांचा स्वीकार आणि त्यांची नोंद ठेवणे तुम्हाला आत्मविश्वासी बनवते, कारण हळूहळू ही छोटी यशस्वी पावले मोठा आत्मविश्वास तयार करतात आणि मनात असा विश्वास निर्माण होतो की मी सक्षम आहे आणि पुढेही मी हे करू शकतो. नंबर 4, भीती असूनही कृती करा. आत्मविश्वास म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही पुढे जाण्याची क्षमता आहे. नवीन गोष्टी करताना भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण भीतीमुळे थांबलो तर आत्मविश्वास कधीच वाढत नाही. म्हणून लहान पावलं टाका. बोलायला भीती वाटत असेल तर 2 वाक्य बोला, पुढच्या वेळी 4 वाक्य बोला आणि हळूहळू भीती कमी होईल. कृती केल्याशिवाय आत्मविश्वास येत नाही आणि आपल्या मनाचा भीतीचा आवाज जिंकण्याचं काम करावं लागतं. प्रत्येक छोट्या यशामुळे मनाला विश्वास येतो की मी करू शकतो. हळूहळू ही पद्धत आत्मविश्वास मजबूत करते. त्यामुळे भीती आल्यावर थांबू नका आणि सतत प्रयत्न करत राहा. नंबर 5, शरीर भाषा बदला. आपली चाल, उभं राहणं आणि बसणं हे सगळं आत्मविश्वासावर परिणाम करतं. जर नेहमी मान खाली घालून चाललो तर मनही कमजोर होतं. छाती पुढे, मान सरळ आणि डोळ्यात डोळे घालून बोलण्याचा सराव करा. हसतमुख चेहरा ठेवा, कारण शरीर भाषा बदलली की मेंदूला सकारात्मक संदेश जातो आणि मी सक्षम आहे असा भाव निर्माण होतो. हे लक्षात ठेवा की आत्मविश्वास फक्त मनात नसतो, बाहेरूनही दाखवावा लागतो आणि शरीर भाषा सुधारल्याने आतूनही तुम्हाला ताकद आणि धाडस जाणवते. त्यामुळे रोजच्या आयुष्यात ही सवय लावा. नंबर 6, योग्य लोकांची संगत ठेवा. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा आत्मविश्वास वाढवूही शकतात आणि तो तोडूही शकतात. नेहमी नकारात्मक बोलणारे किंवा टोमणे मानणारे लोक टाळा. जे तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला पुढे जायला प्रोत्साहन देतात, अशा लोकांसोबत राहा.
चांगली संगत तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते. वाईट संगत आपल्यावर शंका निर्माण करते. सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. आत्मविश्वासासाठी वातावरण खूप महत्त्वाचं असतं. नंबर 7, स्वतःची काळजी घ्या. थकलेलं शरीर आणि तणावग्रस्त मन आत्मविश्वास कमी करतात. त्यामुळे पुरेशी झोप घेणे, योग्य आहार घेणे आणि थोडा व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. स्वतःसाठी वेळ काढा. आवडतं काहीतरी करा, जसं की वाचन, संगीत, चालणं किंवा ध्यान. जेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो, तेव्हा मनाला संदेश जातो की मी स्वतःसाठी महत्त्वाचा आहे. हा भाव आत्मविश्वास वाढवतो. स्वतःकडे दुर्लक्ष केल्यास आत्मविश्वास टिकत नाही. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. यामुळे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला मदत मिळेल. नंबर 8, चुका स्वीकारायला शिका. चूक म्हणजे अपयश नव्हे, तर शिकण्याची संधी आहे. परफेक्ट होण्याच्या नादात अनेक लोक प्रयत्नच करत नाही. पण जो प्रयत्न करतो तोच चुकतो आणि शिकतो. आपण चुकलो म्हणून स्वतःला दोष देणे थांबवा. त्याऐवजी विचारा, या चुकातून मी काय शिकलो? हळूहळू ही वृत्ती आत्मविश्वास वाढवते. चुका स्वीकारणारा माणूस आतून मजबूत असतो. आत्मविश्वास म्हणजे परिपूर्णता नव्हे, तर प्रामाणिक प्रयत्न. जेव्हा आपण चुका शिकण्याची संधी समजून घेतो, तेव्हा आपले मन अधिक स्थिर आणि धाडसी बनते. त्यामुळे चुका घाबरून टाळू नका आणि त्यातून शिकायला शिका. नंबर 9, रोज स्वतःसाठी एक ध्येय ठेवा. दिवस उद्देशहीन गेला की आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे रोज सकाळी एक छोटं ध्येय ठेवा. जसं की आज हे काम पूर्ण करायचं, हे शिकायचं किंवा एखादी नवीन गोष्ट करायचं. ध्येय पूर्ण झालं की मनाला समाधान मिळतं आणि मी ठरवलं आणि केलं हा भाव आत्मविश्वास वाढवतो. ध्येय फार मोठं नको, पण ठरलेलं आणि साध्य असावं. दररोज अशी छोटी यशस्वी पावलं आत्मविश्वास मजबूत करतात. हळूहळू मनात असा विश्वास तयार होतो की मी सक्षम आहे आणि पुढे जाऊ शकतो. हे साध्य केल्यास स्वतःवर आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःवरचा विश्वास टिकतो. नंबर 10, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घ्या. आत्मविश्वास हा अचानक येत नाही, तर रोजच्या निर्णयातून तयार होतो. आजपासून ठरवा की मी स्वतःला कमी लेखणार नाही. लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय विचार करतो याला महत्त्व देईल. माझ्या गतीने मी पुढे जाईन. माझी वाट वेगळी असली तरी ती चुकीची नाही. हा निर्णय मनात पक्का केला की आत्मविश्वास आपोआप वाढू लागतो. कारण शेवटी तुमच्यावर विश्वास ठेवणारा माणूस तुम्ही स्वतःच आहात. आत्मविश्वास ही मानसिक ताकद आहे, जी तुम्हाला प्रत्येक आव्हानात टिकवून ठेवते. स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय जीवनात मोठी प्रगती होऊ शकत नाही. मित्रांनो, आजच्या 10 उपायांनी तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्याची दिशा दिसली असेल. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा अनुभव किंवा आवडता मुद्दा कमेंटमध्ये सांगा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी पुढे चालत राहा. धन्यवाद.